जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप काही विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की नवीन जाहिरात ही केव्हापर्यंत येईल. कारण की आपल्याला माहिती आहे की गेल्या 2-3 दिवसाआधी जास्तीत जास्त घटकाच्या आत्तापर्यंत जागा या पोहोचलेल्या आहे. मुंबईच्या सुद्धा पोहोचलेल्या आहे. त्यानंतर ठाणे, मीरा भाईंदर, त्यानंतर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली वगैरे अशा खूप काही घटकामधील आपल्याला रिक्त जागा या माहिती पडलेल्या आहे. आणि जागेची संख्या जर बघितलं तर भरपूर अशा रिक्त जागा या आपल्याला माहिती पडलेल्या आहे. आणि जागा या भरपूर आहे, पण जाहिरात नेमकी केव्हा पडेल, कारण की विद्यार्थ्यांना कळत नाही की आपल्यापाशी नेमका किती वेळ आहे आणि जाहिरात नेमकी केव्हा पडेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात जसा आपण एक लक्षात घ्या की कारागृह पुणे कारागृहाचं आता सध्या ग्राउंड सुरू आहे. आणि त्याचं ग्राउंड जसं पूर्ण होईल आणि त्याची लेखी पूर्ण होईल तर ही 2022-23ची भरती ही पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. आणि ती भरती पूर्ण झाली की सुरुवातीला आपलं जे पोर्टल असतं किंवा आपली जी वेबसाईट आहे ती सध्या 2022-23ची भरती दाखवत आहे. तिथे चेंजेस होईल किंवा त्यामध्ये अपडेशन होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि तिथे तेव्हाच नवीन भरतीसाठी लिंक सुरू होऊ शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जशी आपली ही 22-23ची कंप्लीट झाली भरती कारागृह झाल्यानंतर, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपली जाहिरात येण्यासाठी खूप मोठे चान्सेस राहणार आहे. आणि तसं पण मार्च किंवा एप्रिलच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वेळ हा खूप कमी आहे. आपण म्हटलं तर बोटावर मोजण्याजोगती तुमच्याकडे वेळ आहे. जवळपास 30 ते 40 दिवस तुमच्याकडे असू शकतात. आणि जाहिरात पडली नंतर तुमच्याकडे जवळपास 20 दिवस सुरुवातीला फॉर्म भरायला असते. आणि नंतर 10 दिवस जर त्यांनी काही तांत्रिक अडचणी आल्या तर वाढवून दिल्या जातात. म्हणजे जवळपास तुमच्याकडे जाहिरात पडल्यानंतर 30 दिवस आणि आताचे 30 दिवस म्हणजे तुमच्याकडे तुमची ड्रीम पोस्ट जी वर्दी मिळवायची आहे तुमच्याकडे, त्यासाठी फक्त आणि फक्त 60 दिवस आहे. तर तुम्हाला या 60 दिवसाचे नियोजन कसे करायचे आहे, लेखीला किती वेळ द्यायचा आहे, ग्राउंडला किती वेळ द्यायचा आहे, हे तुम्हाला आता ठरवायचं आहे. कारण की आपला टार्गेट आहे 150 पैकी 130 प्लस मार्क कसे काढू शकणार. कारण की जो विद्यार्थी 130 मार्क काढणार तो कोणत्याही जिल्ह्यामध्ये जरी एक जागा जरी पडली त्याच्या कास्टची किंवा ओपनमध्ये, तरी तो आपला रिझल्ट काढू शकतो. म्हणून 130चा टार्गेट हा पुरुष उमेदवारांनी ठेवा. आणि महिला उमेदवारांनी 120 हा टार्गेट ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना 100% यावर्षी वर्दी मिळवायची आहे ते हा टार्गेटने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ती लेखी असो किंवा ग्राउंड असो. सरळ ग्राउंडला विद्यार्थी मित्रांनो 43 प्लस काढा आणि लेखीला 90 काढा. आरामात तुमचं कोणत्याही जिल्ह्यामध्ये काम होऊ शकतं. यामध्ये 2 मार्क जरी मायनस झाले तरी तुमचं काम होते कोणत्याही जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. किंवा कोणत्याही घटकामध्ये तुम्ही जरी फॉर्म मुंबईला जरी भरला तरी तुमचं काम होऊ शकतं 130वर. आणि जरी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, उदाहरणार्थ तुम्ही पुणे शहरला जरी भरला तरी तुमचं काम होऊ शकते. किंवा मीरा भाईंदरला जरी भरला किंवा रायगडला जरी भरला तरी तुमचं काम होऊ शकतं. पण इतका मोठा टार्गेट आपल्याला ठेवावंच लागणार आहे. कारण की स्पर्धा ही खूप मोठी आहे. कारण की 17 लाखच्या वर फॉर्म येत असतात. आणि आपल्याला त्यामध्ये टिकायचं असेल तर सुरुवातीला तर आपला ग्राउंड महत्त्वाचा आहे. ग्राउंडला जास्तीत जास्त वेळ द्या. आणि लेखीला 25% जरी टाईम दिला तरी तुमचं कव्हर होऊ शकतं. पण सध्या ग्राउंडला जास्तीत जास्त 100% फोकस करा. कारण की तुमचं ग्राउंड 43 असेल तर इथे तुमचे मार्क कमी जास्त जरी झाले लेखीला तरी तुमचं काम होऊ शकतं. या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. जाहिरात ही लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.